शेंगटा किंवा शिंगाडा असं ह्या माशाचं नाव आहे. आमच्याकडे हिला शेंगट्याची बोटी असं म्हटलं जातं. तर हा माशाला वाळवताना जाडसर मीठ लावून हा मासा वाळवला जातो. तर घेतल्याच्या नंतर पाण्याने हा मासा स्वच्छ धुवून घ्यायचा, कारण ह्याच्यावरती मिठाचं प्रमाण असतं ते खूप जास्त असतं, त्याच्यामुळे मीठ निघून जावं म्हणून आधी स्वच्छ पाण्याने धुवून घ्यायचा. हा मासा अशा प्रकारचा असतो, त्याला मध्यभागी चीर पाडून मीठ लावून वाळवलेलं असतं. तर धुवून झाल्याच्या नंतर त्यावरती हळद लावून घ्यायची, कारण का हळद लावल्याच्या नंतर हा मासा लवकर खराब होत नाही, जास्त काय टिकून राहतो, म्हणून सगळ्या बाजूंनी अगदी हळद लावून घ्यायची. आणि त्यानंतर शेपटीला असं बांधून दोरीने एका खांबाला लटकवून ठेवायचं. उन्हामध्ये हा मासा लावायचा नाही लटकवायला, सावलीमध्येच ठेवायचा, म्हणजे धुतलेलं जे पाणी आहे ते छान नितळून निघून जातं, म्हणून हा मासा असा लटकवत ठेवायचा. जर सकाळी आपण लटकवत ठेवला तर संध्याकाळपर्यंत हा मासा एकदम ओके असतो. मग हा मासा असा साकटून घ्यायचा बारीक बारीक फोडींमध्ये, म्हणजे जेव्हा पण आपण कालवण करू तेव्हा इझिली आपण ह्या फोडी धुवून आपण कालवणामध्ये घालू शकतो, म्हणून ह्यांना कट करून ठेवायचं. जास्त दिवस जर हा असाच राहिला तर कट करताना प्रॉब्लेम होईल, म्हणून जेव्हा ताजा ताजा असतो तेव्हाच ह्याच्या फोडी करून घ्यायच्या. तुम्हाला जर ह्याची रेसिपी हवी असेल तर मला कमेंट करून सांगा. आणि आत्तासाठी बाय.